नमस्कार मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ आहे धाराशिवमधील एका कॉलेजचा, जे कोल्हापूरमधून धाराशिवला जात होते ट्रेकिंग करून. तर चला व्हिडिओ जाणून घेऊया. रात्रीचे 12:30 वाजले होते. कोल्हापूर टू धाराशिव जाणारी कॉलेजमधील मुले कोल्हापूरमधून ट्रेकिंग करून जंगलातून धाराशिवमध्ये येत होते. सगळे ट्रेकिंग करून थकलेले, त्यामुळे ते झोपले होते. बसच्या दरवाजाजवळ अमित सर व राजू सर पण झोपले होते. राजू मामा पण डोळे चोळत बस चालवत होते आणि त्यांच्या शेजारीच बंडू मामा पण होते. तेव्हा बससमोर गवीरेड्या यांचा झुंड आला. एकदम ब्रेक दाबून बस थांबवली. रस्ता मोकळा झाल्यावरती पुन्हा बस जाऊ लागली. अमित सरांच्या मागील सीटवरील श्याम नावाचा स्टुडंट जागा झाला. तो अभ्यासामध्ये हुशार होता. तो एकटाच राहायचा. तो कोणासोबत बोलत नसायचा व त्याची कोणी दोस्तही नव्हती. सर, टॉयलेटला जायचं आहे, असा तो श्याम बोलला. सरांनी डोळे उघडले, बाहेर बघितलं. बस अजून जंगलामध्येच होती. थोडा वेळ थांब, जंगल संपल्यावर मला उठव, मी बस थांबवतो. कधी जंगल संपते याची वाट बघत होता. काही वेळाने जंगल संपलं. त्यांनी अमित सरांना जागं केलं. त्यांनी ड्रायव्हरला बस थांबवा म्हणून सांगितलं. अमित सर बोलले, कोणाला टॉयलेटला जायचं असेल तर उतरा, नाही तर बस डायरेक्ट धाराशिवमध्येच थांबणार आहे. आवाज ऐकून मागून विकास जागा झाला. अमित सर टॉर्च घेऊन खाली उतरले. त्यांच्या मागे श्याम व विकासही उतरले. ते वेगवेगळ्या झाडाच्या मागे टॉयलेट करण्यासाठी गेले. श्याम परत आला, पण विकास अजून आला नव्हता. तेव्हा विकास जोरात ओरडला, आ! त्याचा आवाज ऐकून श्याम व अमित सर धावत गेले. तेव्हा विकास झाडातून बाहेर आला. काय झालं, तू का ओरडलास? काही नाही सर, चपलातून काटा पायात घुसला. त्याचा आवाज ऐकून ड्रायव्हर व शिपाई मामा पण खाली उतरले. ते बसमध्ये जात होते तेव्हा त्यांच्याजवळ एक मोटरसायकल येऊन थांबते. अरे दादांनो, येथील नाहीसा का? या रस्त्यावरती माणसांना चकवा लागतो. अमित सर बोलले, माहीत आहे, आम्ही चाललोच आहे. ते बसमध्ये बसले. शिपाई मामा बोलले, सर, तो माणूस कोणत्या चकव्याबद्दल बोलत होता? सर बोलले, चकवा म्हणजे भूत. रात्रीचे ज्यांचा ह्या रस्त्यावरती मृत्यू झाला आहे ते लोक ते ट्रेकरूंना त्यांच्या ठिकाणी पोहोचू देत नाहीत. तुम्ही कितीही गाडी पळवा, तुम्ही तेच फिरत असता. त्या जागी येता किंवा तो जिथे घेऊन जाईल तिथेच आपण जाईल. ड्रायव्हर बोलले, जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत यात्री तिथेच भटकत असतो. म्हणजे काही ड्रायव्हर दोस्त आहेत, त्यांना ही चकवाला पकडलं होतं. ते बोलले, जे यात्री थकलेले असतात त्यांनाच तो पकडतात, कारण त्यांना पकडणं सोपं असतं. ते चकवा खूपच भयानक आहे, शिपाई मामा बोलले. सर बोलले, काही भयानक नाही, ही सगळी अंधश्रद्धा आहे. ड्रायव्हर जेव्हा थकतात त्यामुळे ते रस्ताच चुकतात आणि आपण त्याला चकवा म्हणतो. हे सगळे बोलणं श्याम व विकास ऐकतात. श्याम बोलला, नाही सर, नाही, चकवा खूप खतरनाक असतात. ते जीव घेतात. रात्रीचे जे ॲक्सिडेंट होतात ना, ते चकव्यामुळेच होतात. थकलेल्या ड्रायव्हरची थकणंला ही संधी मानतात आणि त्यांना मारून टाकतात. आणि आपण विचार करतो ॲक्सिडेंटमुळे मेला, पण ते सगळं चकवाने केलेलं असतं. विकास बोलतात, सर, याचं काय ऐकू नका, ह्याचे काका रायटर आहे, त्यांची गोष्ट ऐकून सांगत असेल तो. विकास, तू गप झोप, सर चिडून बोलले. सगळ्यांनी डोळे बंद करून झोपले. काही वेळ गेला, पण श्याम अजून जागाच होता. खिडकीतून बाहेर बघत होता. बस एका जंगलामधून जात होती. त्यांनी बघितलं, एक चहाची टपरी बंद पडलेली आहे. पण ही टपरी मी मागच्या जंगलामध्ये बघितली होती, श्याम मनातल्या मनात बोलला. खिडकीतून तो बाहेर बघत होता. हे तर तेच जंगल आहे. पळत ड्रायव्हरजवळ गेला. ड्रायव्हर झोपेत बस चालवत होते, डोळे बंद उघड करत. राजू मामा, श्याम बोलला, बस कोणत्या जंगलामधून आहे? मामा बोलले, असेल कोणत्या तरी, खूप जंगले आहेत वाटेला. श्याम बोलला, आपण त्या जंगलात आहे तिथे गवीरेडे आले होते. नाही बाळ, तुला काहीतरी गैरसमज होत आहे. ते जंगल उशीर मागे गेले आहे. त्यांचं बोलणं ऐकून अमित सर जागे झाले. काय झालं रे श्याम? सर, आपल्याला चकवाने पकडले आहे, कारण आपण त्याच ठिकाणी फिरत आहेत. अमित सरांना विश्वास बसत नाही. श्याम बोलतो, सर, माझं बोलणं पटत नसेल तर बाहेर बघा, ती चहाची टपरी तुम्हाला दिसेल जी मागच्या जंगलामध्ये होती. हे बघून सगळे आश्चर्यचकित झाले. ड्रायव्हरांनाही पटलं, श्याम खरं बोलत आहे. तेव्हा जंगल संपलं. बस पुन्हा मोकळ्या ठिकाणी थांबली, जिथे टॉयलेटसाठी ते थांबलेले. हे बघून सगळे खूप घाबरले.
आम्ही सरांना तर काहीच समजत नसतं ते काय होत आहे ते. विकास मागल्या शीटवरून पुढे आला होता. सगळ्यांची तोंडाचे रंग उडले होते. सगळे पिहून गप खिडकी बंद करून बसले होते. बस पुन्हा पुढे त्याच जंगलामध्ये आली. त्यांना माहीत नव्हतं आपल्याला चकवाने पकडलं आहे. ड्रायव्हर दुसरा कोणता रस्ता मिळतो का पाहत होता, पण बस तिथेच येत होती. सर, आता या चकव्यापासून कसे बाहेर पडायचं? मी ऐकले आहे या चकव्यापासून आपण बाहेर पडू शकतो जेव्हा सकाळ होईल. म्हणजे आपण रात्रभर इथेच थांबायचं, रस्त्यापासून फिरायचं. शिपाई मामा बोलले. आपण सकाळ होईपर्यंत मोकळ्या जागी थांबवूया का? सर बोलले. असं थांबणं धोक्याचं नाही का? श्याम बोलला. माझी आजी बोलली आहे सेफ जाग्यावरती थांबल्यावर काही अडचण नाही. ड्रायव्हर ओरडला. सर, पुढे एक गाव आहे. सगळे शीटवरून पुढे आले. ते गाव होतं मोरगाव. मोरगावमध्ये आपले स्वागत आहे अशी पाटी लागली होती. राजीव सर बोलले. हे तर माझं गाव आहे, पण आपण इथे एवढ्या लवकर कसे काय पोचलो? कोल्हापूरमधून निघून आपल्याला फक्त 2 तास झाले आहेत आणि माझं गाव तर तेथून 6 ते 7 तासाच्या अंतरावरती आहे.